लोकसभेच्या तुलनेत विधानसभेमध्ये राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स चांगला राहिला आणि त्याचं श्रेय नरेश अरोरा घेत आहेत. नेमकं याच संपूर्ण विषयाला घेऊन अमोल मिटकरीने एक ट्विट केलेलं आहे. आपल्यासोबत आमदार अमोल मिटकरी सर आहेत. सर, नेमकं श्रेय घेण्याचं एक काम चालू आहे, काय वाटतं? थोडं विस्तृत सांगतो तुमच्या चॅनलला. महाराष्ट्र विधानसभेत एकूण जे मताचे आकडे आले, निवडणुकीच्या अंतर यशाचे आकडे आले, त्यात 41 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून आल्या. निवडून आल्यानंतर सर्व लोक अजितदादाला भेटायला जातात. आमच्यासोबत या इलेक्शन कॅम्पेनिंगमध्ये आणि त्याच्यापूर्वी एक PR कंपनी होती ज्याचं नाव डिझाईन बॉक्स, आणि त्याचे सर्व होते नरेश अरोरा, आणि ते सॅलरीवर ठेवलेले होते, म्हणजे त्याला त्याचा मोबदला पण पक्षाकडून मिळालेला होता. फक्त राष्ट्रवादीनं ठेवला आहे का PR बॉक्स एजन्सी? देवेंद्रजी फडणवीस यांच्या भाजपकडं 4 PR एजन्सीज, एकनाथराव शिंदे साहेबांकडं 4 PR एजन्सीज. आता भारतीय जनता पार्टीच्या 135 जागा निवडून आल्या, एकनाथराव शिंदे साहेबाच्या शिवसेनेच्या 55 जागा निवडून आल्या, आमच्या 41 जागा निवडून आल्या. त्या दोघांपैकी एकही PR एजन्सीवाला तिथे गेला नाही किंवा त्यांनी बुके देऊन फोटो काढला नाही. ना एकनाथ शिंदेंसोबत काढला, ना तुम्हाला PR एजन्सी. आम्हाला फक्त माहीत पडली की डिझाईन बॉक्स नावाची कुठं PR एजन्सी आहे. ठीक आहे, पक्षाने त्यांना गठीत केलं, पक्षाने त्यांना जबाबदारी दिली, पक्षाने त्यांना पैसा दिला, पक्षाने त्याला हेलिकॉप्टरमध्ये फिरवलं, त्यांनी अनेक ठिकाणी त्यांनी विमान पण मागितले. जे काही त्यांचे लाड प्यार दुलार आहेत त्यांच्या चंदीगडच्या भाषेत, ते सर्व पूर्ण केलं. माझी मराठी भाषा त्यांना कळणार नाही, पण त्यांच्याकडे एक मराठीतून हिंदी ट्रान्सलेट करणारा व्यक्ती आहे. तो त्यांना सांगेल की अमोल मिटकरीने आपके खिलाफ ऐसा बेतुका बयान दिया. आमचा प्रश्न साधा आहे की तुम्ही जाता त्यावेळेस आदरणीय तटकरे साहेब तिथे असतात, आदरणीय प्रफुल्लभाई असतात, जे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते आदरणीय अजितदादा तिथे असताना तू बुके देऊन आशीर्वाद घे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे ना, ही चंदीगडची संस्कृती नाही. तो खांद्यावर जो त्यांनी हात ठेवला, बरं ठेवला तर ठेवला, तो फोटो पण त्यांनी व्हायरल केला. मी पहिल्या दिवशी प्रश्न विचारला की खांद्यावर हात ठेवण्याची तुमची हिंमत कशी झाली? बरं, हे 41 जागा आल्या, हे श्रेय फक्त अरोरांचं आहे का? मग 10-12 जागा आल्या असत्या तर मग याचं श्रेय कोणाला दिलं असतं? मग आमची खेळ आळंदीची शीट पडली, ते अपयश अरोरांचं कबूल करावं त्यांनी. किंवा आमची देवेंद्र भुयारांची शीट पडली मोर्शीवरूनमध्ये, तिथेही आम्ही कॅम्पेनिंग त्यांच्याच सांगण्यावरून केलं. अजितदादांनी एकीकडे प्रचंड मेहनत घेतली, रात्री 2-2 वाजेपर्यंत दादा जागी असायचे, सकाळी तुमच्यासारख्या पत्रकारांना 5 वाजता दादा मीडियावर वेळ द्यायचे, 7 वाजता त्यांचा कार्यक्रम सुरू व्हायचा सगळा दिवसभराचा. इतकी मेहनत की ताप असताना, अक्षरशः डोक्याला इतका ताण असताना दादांनी सर्व सभा एक हाती घेतल्या. त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तळागाळातला कार्यकर्ता जो सोशल मीडिया सांभाळतो, तो अजितदादाचा प्रचारक म्हणून या निवडणुकीत प्रचंड पेटून उठला. अजितदादांवर खालच्या पातळीवर त्यावेळेस बारामतीमध्ये टीका झाल्या, विशेषतः अमोल कोल्हेची टीका माझी शेवटपर्यंत या विधानसभेमध्ये स्मरणात राहील की काळ्या डागाला, गद्दारीच्या डागाला झाकणारं गुलाबी जॅकेट, हे जे काही तो अमोल कोल्हे बोलले, त्याच्यामुळे राष्ट्रवादीचा सोशल मीडियाचा कार्यकर्ता पेटून उठला, त्याला तोडीसतोड सर्वांनी उत्तरं दिली. हे यशाचं श्रेय हे अरोराच्या टीमचं नाही आहे, ते सॅलरी पर्सन्स आहेत. आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा सोल्जर आहे पक्षाचा. अजितदादा 41 जागा घेऊन आले तरी ते सोल्जर म्हणून काम करतात, आणि उद्या अजितदादाच्या आज 11 जागा आल्या असत्या तरी आम्ही अजितदादासोबत प्रामाणिक असतो. पण डिझाईन बॉक्सवाला तर गुंडाळून पळून गेला असता. म्हणजे अजितदादाच्या खांद्यावर हात ठेवून तुम्ही तुमच्या पक्षाचं त्या डिझाईन बॉक्सचं मार्केटिंग करताय. तुम्हाला भारतातल्या ज्या उर्वरित निवडणुका आहेत, आता माझ्या माहितीप्रमाणे दिल्लीची निवडणूक आहे तोंडासमोर, अनेक राज्यातल्या निवडणुका आहेत, तिथंसुद्धा आम्ही कधी महाराष्ट्रात यशस्वी झालो म्हणून आमच्याच कंपनीला तुम्ही हा ठेका द्या, जशी पिंक पॉलिसी इकडे गुलाबी जॅकेटची आणली. अशा पद्धतीने अरोरांनी कमर्शियल डोक्याने बघू नये ना. DY शिवकुमारचं तुम्ही काय केलं, अशोक गहलोतांचं काय केलं, बरेच काही मुद्दे आहेत, मला ते बोलायचे नाहीत. मी त्या दिवशी हे ट्विट केलं, दुसरं ट्विट केलं, त्यानंतर मला काही फोन आले, मी 1 मिनिटात ट्विट डिलीट केलं. परत त्यांनी काल ट्विट करून NCP स्पीक नावाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ते अधिकृत ट्विटर हँडल आहे, त्यात सांगितलं की ही अमोल मिटकरीची वैयक्तिक भूमिका आहे, पक्षाशी संबंध नाही. माझा संबंध नाही पक्षाशी. रात्रंदिवस मी पक्षासाठी काम करतो, 8 वर्ष झाले मी पक्षामध्ये काम करतो. माझ्या नेत्यावर कोणी बोललं तर मी त्याला कार्य उत्तर देतो. अरे ज्या वेळेस मोठी कोणी अलग अपोजिशनवाली बोलली त्यावेळेस डिझाईन बॉक्सनी काय प्लॅनिंग केलं त्यांनी सांगावं मला. आणि अशा वेळेस तो असं ट्विट करतो
त्याच्यामुळे मी त्याला परत उत्तर दिलं की मला तुम्ही शिकवायची गरज नाही, मी काय आहे म्हणून. मी माझ्या नेत्यासाठी प्रामाणिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा हे आमचे सर्वस्व आहेत. अजितदादाच्या खांद्यावर हात ठेवण्याचा उन्माद आणि उन्मत्तपणा अरोरांनी केला, हे जर कोणाला कबूल असेल तर त्यांनी त्याचं समर्थन करावं, आणि ज्याला कबूल नसेल त्यांनी त्याला मीडियासमोर येऊन माझं चुकलं हे जाहीर दिलगिरी व्यक्त करायला लावी. विषय संपला. कालच मी विषय संपला होता, पण रात्री 12 नंतर त्यांनी कोण्या वेशात कोण्या सिच्युएशनमध्ये ते ट्विट केलं मला माहीत नाही. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. माझा कुठला माफी मागण्याचा प्रश्न येत नाही. मला काही त्याची फळं भोगावे लागले चालतील, पण नरेश अरोरा आणि त्यांच्या डिझाईन बॉक्सचं हे कुठलंही श्रेय नाही. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तळागाळातल्या बूथपासून सोशल मीडियापर्यंतच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं श्रेय आहे. ही माझी भूमिका आहे. या संदर्भात दादांचा किंवा तटकरे साहेबांचा काही फोन किंवा काही माहिती विचारली किंवा काही या संदर्भात बोलणं झालं? अद्याप तरी फोन आला नाही. मला काही महत्त्वाचं तुमचं बोलणं झालेलं आहे का या संदर्भात दादांशी? नाही. दादांना कुठं वेळ आहे. दादांनी पक्षाने त्यांना सॅलरी सोल्जर म्हणून नेमलं आहे ना, की बाबा ठीक आहे, काय म्हणणं आहे तुझं, हां हे गुलाबी जॅकेट घाला, ठीक आहे, हा कार्यक्रम हे असं ठीक आहे. त्याचं काम संपलं. आता शांत राहा ना बाबा. तू आता पुढं पण खांद्यावर हात ठेवणं हे कितपत योग्य आहे? मी दादांशी बोललो नाही ना, मी तटकरे साहेबांशी बोललो ना, काही कोणाशी बोललो. मी माझ्या जे माझे समवयस्क किंवा पक्षातले महत्त्वाचे लोक मला वाटतात त्यांच्याशी मी बोललो होतो. रात्री विनंती केली होती की त्याला ते ट्विट डिलीट करायला लावा, कारण तुमच्या एका शब्दावर मी मागचं ट्विट डिलीट केलं आहे, पण त्यांनी काही ऐकलं नाही. त्याच्यामुळे मी माझं ट्विट डिलीट करत नाही. मी कोट ट्विट करेल, तो जितका माझ्याशी खेटेल मी तितकाच खेटेल. माझा फक्त प्रश्नाचं उत्तर दे म्हणा, अजितदादाच्या खांद्यावर हात का ठेवला. एकंदरीतच मिटकरी या ठिकाणी स्पष्ट भूमिकेत आहेत की त्यांनी, नरेश अरोरांनी दादांच्या खांद्यावर हात का ठेवला. माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे. माझ्या नेत्यावर जर कोणी अशा प्रकारे त्यांचा अपमान होत असेल किंवा त्यांचं हे होत असेल तर मी ते कदापि सहन करणार नाही. धनंजय साबळे, मुंबई तक, अकोला.